सकाळच्या गोडगोड थंडीमुळं आज आम्हाला उठूच वाटत नव्हतं. मग बळबळ उठून आम्ही बाप लेकीने छान छान गंध लावला आणि लेकीला थंडी वाजत असल्यामुळं अशी टोपी कानावर ओढून ओढून घेतली. नंतर छान देवपूजा करून श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात लिहिलं आहे की भौतिक शक्ती पूर्णपणे भगवंताच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात, म्हणजेच सर्व भगवंताच्या नियंत्रणात आहे. इकडे थंडीमुळे आमची जिजी पण कान बांधून चपात्या बनवत होती. नंतर बाप लेकीने सूर्यनारायणाला नमस्कार करून लेकीचा असा गोड पा घेतला आणि संधिवातामुळे जिजीचे पाय दुखतात म्हणून थोडे दाबून दिले. नंतर लेकीला खाऊ घालण्याचा आजी आजोबा असा प्रयत्न करत होते. मी पैलवानी शेक पिऊन ऑफिसला जाताना बायको चिंतित होऊन म्हणाली, हे बघा, बहुतांश गर्भवती महिलांनी श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी सिझेरियन डिलिव्हरीसाठी दवाखान्यात रजिस्ट्रेशन केलं आहे आणि सिझेरियनचा त्रास किती असतो हे महिलांना चांगलंच माहीत आहे. तरी पण देवाने तुमच्या बाळासाठी काढलेला मुहूर्त बदलवून कशाला जीव धोक्यात घालायचा? ज्याची त्याची इच्छा, चालायचंच नाही का?